नमस्कार मित्रांनो, आजचा हा प्रवास फक्त एका मंदिराकडे नाही तर मनाच्या आतल्या शांततेकडे घेऊन जाणार आहे. मी आता मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवते. समोर दिसतो तो डोंगरातून कोरलेला अरुंद व मजबूत रस्ता. आजही तो तितक्याच चांगल्या अवस्थेत आहे, जणू इतिहास स्वतः काळजी घेतोय याची. जशी जशी मी पुढे जाते तसं तसं शहर मागे पडतं आणि समोर उलगडतं शांत, हिरवं, भक्तिपूर्ण विश्व. थोडं पुढं गेल्यावर पहिल्यांदा दिसतं ते दृश्य बाणेश्वर महादेवाचं मंदिर. कसलाही गोंगाट नाही, फक्त वाऱ्याची सळसळ आणि मनाला नम्र करणारी ऊर्जा. मी मंदिराच्या आत प्रवेश करते. काचेच्या आड जतन करून ठेवलेली पुरातन दगडी शिल्प मूकपणे इतिहास सांगत असतात. किती हातांनी ही शिल्प घडवली असतील, किती पिढ्यांनी यांचं दर्शन घेतलं असेल. पुढे चालताच माझ्या नजरेस पडतं एक शांत पाण्याचं कुंड. तर वेळ थांबतो आणि मन पूर्णपणे स्थिर होतं. संपूर्ण मंदिर परिसरात एक वेगळाच गौरव आणि पावित्र्य जाणवतं. हे केवळ दगडात उभारलेलं मंदिर नाही, तर श्रद्धेने उभं राहिलेलं स्थान आहे. मग येतो तो क्षण जेव्हा मंदिराच्या बाहेरील बाजूस असणारे गणपती, इतर देवी देवता आणि नंदी महाराजांचे शिल्प आहे. आणि त्यानंतर येतो तो क्षण जेव्हा महादेवांचे दर्शन डोळे मिटताच श्वास आपोआप खोल जातो. मन म्हणतं इथे काही मागावं लागत नाही, इथे फक्त असणं पुरेसं आहे. असे हे पांडवकालीन बाणेश्वर महादेव मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.